नमस्कार मित्रांनो, आकाश रिअल वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सबस्क्रायबरने आपल्याला कमेंट केलेलं आहे की त्यांना तेलुगू भाषा लिहायला शिकायचं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ त्याच विषयावर आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ बघा आणि तेलुगू भाषेमध्ये कसं लिहितात ते तुम्हीसुद्धा लिहायला शिका आणि वाचायला शिका। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघूया। तर मित्रांनो, हा आहे मराठीमधील आणि हा आहे तेलुगूमधील अ। हा आहे मराठीमधील आ आणि हा आहे तेलुगूमधील आ। हा आहे मराठीमधील ई आणि हा आहे तेलुगूमधील ई। हा आहे मराठीमधील ई आणि हा आहे तेलुगूमधील ई। हा आहे मराठीमधील उ आणि हा आहे तेलुगूमधील उ। हा आहे मराठीमधील उ आणि हा आहे तेलुगूमधील उ। अ, आ, ई, उ, उ। हा आहे मराठीमधील रू आणि हा आहे तेलुगूमधील रू आणि हा आहे मराठीमधील ए आणि हा आहे तेलुगूमधील ए। ए तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता, हा एक ए आणि हा असं सुद्धा तुम्ही लिहू शकता। हा आहे ए आणि हा आहे ए आणि हा आहे तेलुगूमधील ए आणि हा आहे ओ आणि ओ सुद्धा तुम्ही तेलुगूमध्ये दोन प्रकारे लिहू शकता, जसा हा आहे एक पहिला ओ आणि हा आहे दुसरा ओ आणि हा आहे औ आणि हा आहे तेलुगूमध्ये औ। रू, ए ओ, औ। हा आहे रू, हा आहे ए, हा आहे ओ आणि हा आहे औ आणि हा आहे मराठीमध्ये अम। तर हा आहे तेलुगूमध्ये अम। हा आहे आहा आणि हा आहे तेलुगूमधील आहा। अम, आहा, अम, आहा। तर हा आहे तेलुगूमधील क आणि हा आहे मराठीतील क। हा आहे तेलुगूमधील ख, हा मराठीतील ख। हा आहे तेलुगूमधील मराठीमधील ग आणि तेलुगूमध्ये ग असं लिहायचं। हा आहे ग, क, ख, ग आणि हा आहे घ। हा आहे घ, क, ख, ग, घ आणि हा मराठीमधील घ आणि हा आहे ड, ड आणि हा आहे च, च आणि हा आहे छ, छ आणि हा आहे ज आणि हा आहे झ। क, ख, ग, घ, ञ, च, छ, ज आणि हा आहे झ। हा आहे तेलुगूमधील क आणि हा आहे ख, हा आहे ग, हा आहे घ, हा आहे ञ, हा आहे च, हा आहे छ, हा आहे ज आणि हा आहे झ आणि हा आहे इय। हा आहे इय, इय हा आहे इय। तर हा आहे मराठीमधील ट आणि तेलुगूमधील ट आपण असं लिहायचा ट आणि हा आहे तेलुगूमधील ठ
आणि हा आहे मराठीमधील ठ आणि हा आहे तेलुगूमधील ड आणि हा आहे मराठीमधील ड आणि हा आहे तेलुगूमधील ढ ढ आणि हा आहे मराठीमधील ढ. हा आहे तेलुगूमधील न आणि हा आहे मराठीमधील न. ट ठ ड ढ न. ट ठ ड ढ न. आणि हा आहे त तेलुगूमध्ये आणि हा आहे मराठीमध्ये त. आणि हा आहे तेलुगूमध्ये थ त थ आणि हा आहे मराठीमधील थ आणि हा आहे द. हा आहे मराठीमधील द. त थ द आणि हा आहे मराठीमधील ध आणि तेलुगूमध्ये ध असं लिहायचं. हा आहे तेलुगूमधील ध. त थ द ध आणि हा आहे न. हा आहे न आणि पुन्हा हा आहे दुसऱ्या पद्धतीचा न. हा आहे न. हे न तुम्ही आठवण ठेवा. हा आहे त, हा आहे थ, हा आहे द, हा आहे ध आणि हा आहे न आणि हा पण नच आहे. हा आहे तेलुगूमधील प आणि हा आहे मराठीमधील प. हा आहे मराठीमधील फ आणि हा आहे तेलुगूमधील फ. प फ आणि हा आहे ब. प फ ब आणि हा आहे मराठीमधील भ आणि तेलुगूमधील भ असं लिहायचं. हा आहे भ. प फ ब भ आणि हा आहे म मराठीत आणि हा आहे तेलुगूमधील म. प फ ब भ म. हा आहे प, हा आहे प, हा आहे ब, हा आहे भ आणि हा आहे म. आणि हा आहे मराठीमधील य आणि तेलुगूमधील य असं लिहायचं. हा आहे तेलुगूमधील य य य. हा आहे तेलुगूमधील र आणि हा आहे मराठीतील र. य हा आहे र आणि हा आहे मराठीमधील ल आणि हा आहे तेलुगूमधील ल. हा आहे मराठीमधील ळ आणि तेलुगूमधील ळ असं लिहायचं. हा आहे ळ. य र ल ळ आणि हा आहे व. मराठीमध्ये आणि तेलुगूमध्ये व असं लिहायचं. हा आहे व व. य र ल ळ व. य र ल ळ व. हा आहे श आणि हा श तेलुगूमध्ये असं लिहायचा. हा आहे श आणि हा आहे मराठीतला श आणि हा क्ष तेलुगूमध्ये आपण असं लिहायचं. हा असं आणि हा असं. हा क्ष. हा आहे श आणि हा आहे श आणि हा आहे स. हा स. हा स तेलुगूमध्ये असं लिहायचं आहे. हा आहे स. श श स आणि हा आहे ह. हा आहे ह. श श स ह. श श स ह. आणि हा एक श हा आहे याला तेलुगूमध्ये आपण असं लिहायचं. हा तेलुगूमध्ये आणि हा आहे मराठीमधील त्र याला तेलुगूमध्ये असं लिहायचं आहे. हा आहे त्र
नक्षत्र हा आहे ज्ञ, हा आहे ज्ञ. याला तेलुगूमध्ये असं लिहायचं, हा आहे ज्ञ. आणि हा आहे श्री, हा आहे तेलुगूमधील श्री. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला सुद्धा तेलुगूमध्ये काय शिकायचं आहे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमच्या इच्छेनुसार व्हिडिओ नक्कीच बनवणार. तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी एवढंच.